नमस्कार मित्रांनो, आज आपण अर्थव्यवस्थेशी संबंधित एक मोठी बातमी समजून घेणार आहोत. असं सांगितलं जातं की गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच असं झालंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIने एका महिन्यातही एकही डॉलर खरेदी केलेली नाही. हो, जुलै महिन्याची ही गोष्ट आहे. त्यावेळी RBIने डॉलर खरेदी न करता उलट सोने खरेदी केलं आहे. तर नेमके असं का केलं, यामागचं कारण काय आहे आणि या निर्णयाचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काय आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया. RBI नेहमी करतं काय? सर्वप्रथम समजून घेऊया की RBI नेहमी परकीय चलन बाजारात काय काम करतो. सामान्यतः RBIचा प्रयत्न असतो की भारतीय रुपया खूप जास्त वाढू नये, खूप घसरणी नको. उदाहरणार्थ, जर $1 ₹85 असं समजा आणि अचानक तो 90 झाला म्हणजे रुपया घसरला, डिप्रिसिएशन. यात फायदा होतो एक्सपोर्ट्सना, पण तोटा होतो इम्पोर्ट्सना, कारण डॉलर महाग झाला. उलट जर 85 वरून 80 झाला म्हणजे रुपया मजबूत झाला, ॲप्रिसिएशन झाला. त्यात इम्पोर्ट्सना फायदा पण एक्सपोर्टना तोटा होतो. म्हणून RBI नेहमी संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. जास्त वाढू नये, जास्त घसरही नको. डॉलरची खरेदी विक्री कशी होते? सामान्यतः RBIकडे मोठा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतो. त्यात मुख्यतः असतात US डॉलर, सोने, SDR स्पेशल ड्रॉईंग राईट्स, IMF पोझिशन्स. सर्वात मोठा हिस्सा अर्थातच डॉलरचा असतो. आता जर रुपया मजबूत होत असेल तर 85 वरून 80 होत असेल तर RBI बाजारातून डॉलर खरेदी करते, म्हणजे डॉलरची मागणी वाढते. रुपया जास्त मजबूत होत नाही. जर रुपया घसरत असेल, 85 वरून 90 जात असेल तर RBI बाजारात डॉलर विकते, म्हणजे डॉलरची पुरवठा वाढते, रुपया थोडा स्थिर राहतो. मग जुलै 2024 नेमकं काय झालं? जुलै महिन्यात RBIने एकही डॉलर खरेदी केला नाही. उलट त्यांनी बाजारात डॉलर विकले. असं शेवटचं 2014च्या फेब्रुवारी महिन्यात झालं होतं, म्हणजे तब्बल 11 वर्षापूर्वी. आणि जून 2024 RBIने 5.6 अब्ज डॉलर खरेदी केले होते, पण जुलैमध्ये ते उलट डॉलर विक्रीच्या मोडमध्ये गेले. डॉलर का विकला? रुपया दबावात का आला? यामागची 2 कारणे आहेत, जागतिक कारणं, देशांतर्गत कारणे. डोनाल्ड ट्रम्पने सुरू केलेला ट्रेड वॉर, US डॉलर इंडेक्स वाढत आहे, अमेरिकन बॉन्ड्सवरील व्याजदर वाढले होते. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतासारख्या देशातून पैसे काढायला सुरुवात केली. कारणे: ट्रेड डेफिसिट वाढलं, म्हणजे आयात वाढली, निर्यात कमी झाली. FPI आउटफ्लोस, विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढले. कॉर्पोरेट्सनी डॉलर खरेदी करून हेजिंग सुरू केलं. या सगळ्यामुळे रुपया घसरत गेला आणि RBIला तो थांबवावा लागला. RBIने स्ट्रॅटर्जी बदलली. सामान्यतः RBI डॉलर खरेदी करून आपला रिझर्व्ह वाढवत असते, पण यावेळेस त्यांनी रिझर्व्हकडे न पाहता रुपया वाचवण्यावर फोकस केला. जर त्यांनी डॉलर खरेदी केला असता तर रुपया 90च्याही पुढे गेला असता. म्हणून त्यांनी बाजारात डॉलर विकून रुपयाला 88 ते 89च्या आसपास स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. फॉरेक्स रिझर्व्ह आणि सोने खरेदी. डॉलर विकल्यामुळे भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह थोडा कमी झाला, पण दुसरीकडे RBIने सोने खरेदी सुरू ठेवली. जुलै 2024 RBIच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा हिस्सा होता 8.9% आणि 2025च्या जुलैमध्ये तो वाढून 12%पेक्षा जास्त झाला आहे. म्हणजे RBIला आधीचा अंदाज होता की सोन्याची किंमत वाढणार आहे आणि तसंच झालेलं आहे. जागतिक परिप्रेक्ष्य. सध्या जगातील सेंट्रल बँकेकडे मिळून 36,000 टन सोने आहे. त्यात अमेरिका 8,133, जर्मनी 3,350, इटली 2,400, फ्रान्स 2,400 आणि भारताचा 9वा क्रमांक आहे. आपल्याकडे सुमारे 888 टन सोने आहे. निष्कर्ष. तर मित्रांनो, 11 वर्षानंतरही पहिल्यांदाच RBIने डॉलर खरेदी न करता उलट विकला आहे. त्याचवेळी सोने मोठ्या प्रमाणात जमा केले. यामागचे कारण एकच आहे, भारतीय रुपयाला स्थिर ठेवणे, भविष्याच्या अस्थिर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सोन्याच्या रूपात सुरक्षितता निर्माण करणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.